खास उन्हाळ्यात खाण्यासाठी आणि शरीराला एनर्जी देण्यासाठी हे खोबरं आणि चण्याच्या डाळीचे लाडू. तर हे लाडू दिसायला जितके छान दिसत आहेत ना, तितकेच ते खायला देखील टेस्टी आहेत आणि घरी बनवले म्हणजे हेल्दी सुद्धा. तर झटपट होणारे हे लाडू कसे बनवायचे चला बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुरुवातीला लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण काय, ते किती घेतलेलं आहे, हे वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कढई गरम करायला ठेवली, त्याच्याच मध्ये मी 1 वाटी साई सकटच दूध घेतलेलं आहे. मलाईमुळे आपले लाडू छान बनतात आणि टेस्ट देखील त्याला खूप छान येते. आता दुधामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे 1 वाटी साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे. साखर आपल्याला दुधामध्ये छान विरघळवून घ्यायची. याला जास्त काही गरम करत बसायची गरज नाहीये. साखर छान विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट. तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुकं खोबरं, त्याचा काळा भाग काढून टाकायचा आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून ते सुद्धा रेसिपीमध्ये वापरू शकता. डेसिकेटेड कोकोनट आपण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि 6-7 मिनिटं याला छान मिक्स करत शिजवून घ्यायचं. आता इथे मी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत. याची बारीक पावडर करून घेते. आता आपल्याला हे खोबरं शिजल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडरमुळे हे लाडू टेस्टी देखील होतात. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू मुलांना देखील तितकेच आवडतात. हे छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप घालणार आहोत आणि 1 चमचाभर वेलची पावडर. आपल्याला या रेसिपीसाठी जास्त तूप लागत नाही. टोटल आपल्याला 3 चमचे तूप लागणार आहे. वेलची पावडर घातल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा रोज सिरप घालणार आहोत. रोज सिरप घालणं ऑप्शनल आहे, पण रोज सिरपमुळे लाडूला हलका गुलाबी कलर येतो आणि ते दिसायला छान दिसतात. सगळेच मग आवडीने खातात. लागलं तर मी इथे आणखीन थोडंसं रोज सिरप घालणार आहे. आता याच्यामध्ये मी जी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली होती ती सुद्धा घातली. पुन्हा आता इथे मी 1 चमचाभर तूप घालणार आहे. टोटल इथे मी 3 चमचे तूप घातलेले आहे. याच्यापेक्षा जास्त तूप आपल्याला लागत नाही. रोज सिरप मी अजून 1 चमचाभर घातलेला आहे, कारण मला लाडूला हलका गुलाबी कलर द्यायचा आहे, म्हणजे मुलं सुद्धा ते आवडीने खातील. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण याला कढईमध्येच पसरवून घ्यायचं. आता गॅस बंद करते आणि मी याला कढईमध्येच पसरवून गार करायला फॅन खाली ठेवणार आहे. तुम्ही हवं तर हे मिश्रण ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. इथे मी पाऊण वाटी डाळवं घेतलेलं आहे, ज्याला आपण भाजक्या चण्याची डाळ बोलतो. त्याची पावडर करून घ्यायची. हे मिश्रण सुद्धा फॅन खाली ठेवलं होतं, ते आता पूर्णपणे गार झालेलं आहे. आता ही डाळव्याची पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हे मिश्रण आता चिकट जरी वाटत असेल ना, तरी लाडू बनवल्यानंतर सगळ्यात शेवटी हे लाडू दाणेदार आणि रवाळ असे दिसतील, कारण हे लाडू सेट व्हायला 2 तास तरी आपल्याला लागतात. मिश्रण हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर लिंबवा एवढ्या आकाराचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचा लाडू वळून घ्यायचा. हे लाडू मिठाईच्या शॉपमध्ये आपण जेव्हा घेतो ना, ते इतक्याच आकाराचे असतात आणि तितकेच ते लाडू साईजमध्ये दिसायला सुद्धा छान दिसतात. आता हे लाडू आणखीन आपल्याला थोडे अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी याला आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेऊया. या मिश्रणाचे टोटल इथे मी 20 लाडू बनवून घेतलेले आहेत आणि हे लाडू खायला इतके टेस्टी होतात ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कर लोकांच्यापर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकतं आणि हेल्दी देखील आहेत. अशा प्रकारे सगळे लाडू मी बनवून डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेतलेले आहेत. आता हे लाडू आणखीनच थोडे छान दिसण्यासाठी लाडूवरती आपण पिस्त्याचे काप सुद्धा घालून घेऊ, म्हणजे ते लाडू आणखीन छान दिसतील. मी बघू शकताय इथे मी लिंबूएवढ्या आकाराचेच लाडू बनवून घेतलेले आहेत. असे मी या मिश्रणाचे टोटल 20 लाडू बनवलेले आहेत. आता याच्यावरती मी पिस्त्याचे काप सुद्धा घालते. आता हे लाडू तुम्ही बघू शकताय एखाद्या स्वीट्स मधून आणल्यासारखे दिसतायत ना. तुम्हाला मिठाईच्या बॉक्समध्ये सुद्धा ठेवून हे लाडू दाखवते. हे लाडू कुठल्या तरी पाहुण्यांना तुम्ही दिलेत ना, त्यांना विश्वास बसणार नाही की तुम्ही हे लाडू घरच्या घरी बनवलेले आहेत. त्यांना असं वाटेल की तुम्ही हे
मिठाईच्या शॉपमधूनच आणलेले आहेत. खायला देखील टेस्टी आणि आपल्याला एनर्जी देणारे हे लाडू या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. आता 2 तासानंतर हे लाडू सेट झाल्यावर हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. लाडू अगदी रवाळ दाणेदार असे होतात. तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू जास्त दिवस घरी राहणार सुद्धा नाहीत. मुलं तर इतक्या आवडीने खातील ना, तुम्हाला महिनाभर सुद्धा ठेवायची गरज पडणार नाही. तर हे उन्हाळ्यात हे लाडू नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपी.